महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। जिकडे तिकडे पाहतोय वेगवेगळी विधानं नेते करत आहेत, ज्यातून सर्व समाजाला जोडण्याची काही विधानं आहेत, काही तोडण्याची भाषा आहे, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून एकमेकावर टीका टिप्पणी सुरू आहेत। अशा प्रसंगी नुकतीच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रामध्ये एक सभा घेतली। त्या सभेमध्ये त्यांनी एक विधान केलेलं आहे, बटेंगे तो कटेंगे। नेमकं हे विधान का केलं, या विधानाचा फायदा खरंच महाराष्ट्रामध्ये होईल का? कारण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांना मानणारा महाराष्ट्र ही जी काही हिंदुत्ववादाची भाषा आहे, जी काही हिंदुत्ववादाची घोषणा दिलेली आहे, ही घोषणा खरंच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारणामध्ये यशस्वी ठरेल का, या प्रश्नाचं उत्तर आणि सोबतच याच्यावरती महाराष्ट्रामधील नेत्यांनी काय मतं दिलेली आहेत किंवा आंबेडकरवादी नेत्यांची मतं काय आहेत, महाराष्ट्रातल्या नेत्यांची मतं काय आहेत, काँग्रेसच्या नेत्यांची मते काय आहेत, बटेंगे तो कटेंगे याच्यावर कोण काय म्हणालं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसावर आलेल्या आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। अशा प्रसंगी नेते, केंद्रातले नेते राज्यामध्ये येऊन मोठमोठे विधानं करत आहेत। हिंदी भाषिक पट्ट्यातले काही विधान आहेत, ते विधानं महाराष्ट्रामध्ये करत आहेत। स्टार प्रचारक असलेले हे नेते यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातलं राजकारण बदलणार आहे का त्यांना फटका बसणार आहे, हे खरं तर येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळणारच आहे। परंतु परवाच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रामध्ये आले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी आणि हिंदुत्ववादी मतदारांना एकत्र करण्यासाठी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला। आणि हा नारा खरं तर त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये दिलेला होता, कारण उत्तर प्रदेशमध्ये सध्या 9 जागांसाठी पोटनिवडणुका आहेत। तिथे विधानसभेसाठी त्या पोटनिवडणुका आहेत, त्या 9 जागा आहेत आणि या जागांसाठी त्यांनी ज्या पद्धतीने बटेंगे तो कटेंगे हे विधान केलेलं होतं, तसा त्यांना फटकाही मागच्या निवडणुकीमध्ये बसला होता। परंतु बटेंगे तो कटेंगे हे जे काही विधान आहे ते महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहतोय, मुंबईमध्ये सर्वत्र आणि महाराष्ट्रभर बॅनर देखील लागलेले आहेत आणि पेपरच्या माध्यमातून म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा, बटेंगे तो कटेंगे अनेकांचे स्टेटस देखील आहेत। आणि मग अशा प्रसंगी युवकांची जी मते आहेत ते पुन्हा महायुतीकडे डायव्हर्ट होत आहेत। अनेक युवकांची स्टेटस पाहिल्यानंतर, सोशल मीडियावरची युवकांची भाषा पाहिल्यानंतर लक्षात येतं की बटेंगे तो कटेंगे ही योगी आदित्यनाथ यांची जी काही टीका आहे, यांचे जे काही स्टेटमेंट आहे ते महाराष्ट्रामध्ये यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे। कारण आपण पाहतोय सध्या महाराष्ट्र जरी फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं चालत असला तरी आजच्या घडीला आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण हे खरं तर हिंदू वर्सेस इतर समुदाय अर्थात मुस्लिम असाच एकंदरीत राजकारणाचा सूर दिसून येतोय। कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये योगी आदित्यनाथांचं जे हे विधान आहे ते स्वाभाविक आहे। बटेंगे तो कटेंगे हा समाज, हिंदू समाज हा खरं तर वाटला नाही पाहिजे। वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आज हिंदू समाज जो आहे एकत्र नाही, अशी भूमिका महायुतीची असलेली दिसून येते। एकूणच काय तर हिंदू एकत्र नाही, वेगवेगळे आरक्षणाचे आंदोलन असतील, वेगवेगळ्या समस्यावरचे आंदोलन असतील, मग ते धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी आरक्षणाचा असेल, आदिवासी बोगसचा प्रश्न असेल किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, अशा विविध आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधला हिंदू हा एकवटलेला नाही असं महायुतीचं मत दिसून येते। आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की योगी आदित्यनाथांचं हे स्टेटमेंट जे आहे ते सर्व युवकांचं स्टेटस ठरलेलं आहे। अनेकांचे डीपी देखील तसेच दिसून येत आहे। सोशल मीडियावरती युवक त्याच विधानाचा जयघोष करत आहेत, बटेंगे तो कटेंगे। याला उत्तर काँग्रेसनं काय दिलं तर काँग्रेसचं असं मत आहे, जुडेंगे तो जीतेंगे। आता जुडेंगे तो जीतेंगे ही जी घोषणा आहे ही काँग्रेसने दिलेली आहे। जुडेंगे तो जीतेंगे खरं तर भूपेश बघेल हे माजी मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडचे आणि भूपेश बघेल यांनी ही घोषणा दिलेली आहे। त्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून जुडेंगे तो जीतेंगे अशी खरं तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि जुडेंगे तो जीतेंगे हे याचा देखील आपण पाहतोय तितका प्रभाव जाणवत नाही जितका प्रभाव आज आपण पाहतोय बटेंगे तो कटेंगेचा दिसून येत आहे। जुडेंगे तो जीतेंगे ही जी काही भाषा काँग्रेसनं मांडलेली आहे, ही याच्या आधी देखील काँग्रेसने या प्रकारचे स्टेटमेंट दिलेले होते जे हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये होते। मग ही हिंदी भाषिक घोषणा महाराष्ट्रामध्ये खरं तर यशस्वी ठरेल का? कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। जातीचं राजकारण तर सर्वत्र आहेच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी राजकारण जे उत्तर भारतामध्ये दिसून येतं, उत्तर प्रदेशमध्ये दिसून येतं, तसं राजकारण महाराष्ट्रामध्ये आहे का? जर तसं राजकारण असेल किंवा झालं असेल तर बटेंगे तो कटेंगे
या विधानाचा फायदा महायुतीला होण्याची दाट शक्यता आहे. खरं तर आपण पाहतोय उत्तर प्रदेशमध्ये भाजपला याचा फटकाही बसलेला आहे, परंतु योगी आदित्यनाथ यांनी मताचं ध्रुवीकरण खरं तर आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये त्याचं विभाजन होऊ नये म्हणून योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊन हिंदुत्ववादाची आणि हिंदूंना एकत्र करण्याची भाषा केली आहे, एकत्र येण्याची भाषा केली आहे. बटेंगे तो कटेंगे ही जी काही स्टेटमेंट त्यांचं आलेलं आहे ते खरं तर हिंदुत्ववाद्यांना एकत्र करण्यासाठी आलेलं आहे. समाजवादी नेत्यांनी देखील जुडेंगे तो जीतेंगे हे स्टेटमेंट दिलेलं होतं. पुन्हा आपण पाहतोय आता या विधानावरती देशामध्ये पॉवरफुल असलेल्या आंबेडकरवादी नेत्या म्हणून मायावती यांच्याकडे पाहिलं जातं. मग या दलित नेत्या असलेल्या आंबेडकरवादी नेत्या असलेल्या आणि लोकशाहीचं कायम समर्थन करणाऱ्या आंबेडकरवादी नेत्यांचं काय म्हणणं आहे, मायावती याच्यावर काय म्हणतात, बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावतींचं असं म्हणणं आहे खरं तर जुडेंगे तो आगे बढेंगे. आपण पाहतोय बटेंगे तो कटेंगेला काँग्रेसनं उत्तर दिलं, जुडेंगे तो जीतेंगे, तर इकडे मायावती म्हणतात की जुडेंगे तो आगे बढेंगे आणि पुढे जाण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल असं देखील स्टेटमेंट मायावती यांनी दिलेलं आहे. परंतु आज महाराष्ट्रामध्ये मात्र या विधानांचा फायदा होतो का? कारण महाराष्ट्रामध्ये किंगमेकरची भूमिका घेणारी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे, प्रभावही आहे आणि मग हिंदी पट्ट्यातील ही घोषणा महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल का याची दाट शक्यता कमी आहे. कारण महाराष्ट्रातला समाज मोठ्या प्रमाणामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारा आहे. त्यामुळे ही हिंदुत्ववादी मते एक गठ्ठा करण्यासाठी भाजप यशस्वी होईल का, महायुती यशस्वी होईल का, किंवा जुडेंगे तो जीतेंगे असं काँग्रेसनं जे स्टेटमेंट दिलं आहे ते यशस्वी ठरणार आहे का मायावतीचं स्टेटमेंट इथं यशस्वी ठरणार आहे याचा विचार करायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये बटेंगे तो कटेंगे हे स्टेटमेंट आजच्या एकूणच हिंदू मतांचा गठ्ठा एकत्र करण्यासाठी आज विविध आंदोलनातून हिंदू विभागलेला आहे, यांना एकत्र आणण्यासाठी योगी आदित्यनाथांचं हे स्टेटमेंट महाराष्ट्रामध्ये प्रभाव ठरू शकते, प्रभाव टाकू शकते आणि येत्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव नक्कीच होण्याची दाट शक्यता दिसते. कारण आपण पाहतोय संविधान बदलाचा जो मुद्दा काँग्रेस आणि महाविकास आघाडीने पुढे आणला तो आता पाठीमागे पडलेला आहे, त्याच्यावर फारसे कोणी बोलायला तयार नाहीत. संविधान बदलावरती आपण पाहतोय केवढं खोटं नॅरेटिव्ह तयार करून सुद्धा देशामध्ये सत्ता महाविकास आघाडीला किंवा काँग्रेसला आणता आली नाही. ते स्टेटमेंट आता ते महाराष्ट्रामध्ये राहुल गांधी संविधान दाखवू लोकांना सांगत आहेत, परंतु त्याचा काही फायदा होणार नाही. कारण इकडे आपण पाहतोय बटेंगे तो कटेंगेचं स्टेटमेंट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पॉवरफुल झाले, तिकडे त्याच स्टेटमेंटची चर्चा आहे. त्यामुळे संविधान बदलाचं आरक्षणाच्या संदर्भातले हे सगळेच जे काही नरेटिव्ह होते ते पाठीमागे पडलेले आहेत आणि योगी आदित्यनाथांचे स्टेटमेंट खरं तर आज चर्चेचा विषय ठरलेला आहे. मग महाराष्ट्रामध्ये हा प्रभाव जाणवेल का? तर असं एकूण दिसून येतंय की प्रभाव जाणवण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जातीचे मोर्चे निघाले, जातीमध्ये लोक विभागल्या गेले, जातींचे मोर्चे निघाले, आरक्षणाचे मोर्चे निघाले, समर्थनात निघाले, आरक्षणाच्या विरोधात निघाले, ओबीसीचे मोर्चे निघाले, धनगर आरक्षणाचे मोर्चे, मराठा आरक्षणाचे मोर्चे, अशा विविध जाती समुदायाचे मोर्चे निघाले आणि याच्यातून हिंदू हा जो समाज आहे, हिंदू ही मतदार आहेत ते विभागलेत असं महायुतीला वाटत आहे आणि म्हणून जे काही योगी आदित्यनाथांचे स्टेटमेंट आहे बटेंगे तो कटेंगे महायुतीला फायदा ठरणार आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचं नुकसान होण्याची दाट शक्यता दिसून येते. तरी लवकरच आपल्याला हे कळणार आहे की नेमकं हे स्टेटमेंट यशस्वी होणार आहे का पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला इतरांच्या कुबड्या घेऊन सरकार उभं करावं लागणार आहे. या सर्वच प्रश्नाची उत्तरं येत्या 23 तारखेला नक्कीच आपल्याला मिळणार आहेत. परंतु बटेंगे तो कटेंगे ही स्टेटमेंट मात्र महाराष्ट्रातील अनेक युवकांची मन जिंकून गेलेलं दिसून येते, कारण सर्वांच्या स्टेटसला आणि सोशल मीडियावरती हे विधान गाजत आहे. धन्यवाद.